मेंटल आणि फिजिकल हेल्थ म्हटलं की आपल्या लक्षात येतात ते बायोलॉजिकल फॅक्टर्स, पण सोशल फॅक्टर्सही त्याच्यासाठी तेवढेच कारणीभूत असतात. सोशल फॅक्टरची लिस्ट पाहिली तर ती खूप मोठी आहे. आज आपण पाहणार आहोत वर्क प्लेसवरती होणारे मेंटल आणि फिजिकल हॅरॅसमेंट कोणत्या, आणि कायद्याने आपल्याला त्यासाठी कुठले अधिकार आणि संरक्षण दिले आहेत याची माहिती. आणि याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत ॲडव्होकेट प्राची आडगावकर. चला तर मग पाहूयात त्या आपल्याला काय सांगतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्राची ऋषिकेश आडगावकर. आज स्त्रियांना जॉब करणं किंवा स्त्रियांना नोकरी करणं हे कुटुंबासाठी खूप गरजेचं झालेलं आहे. विविध क्षेत्रात IT क्षेत्रामध्ये म्हणा, त्याच्यानंतर टीचिंगमध्ये म्हणा, आणि अशा वेगवेगळ्या म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच क्षेत्रामध्ये स्त्री आहे. तर अशा वेळेस स्त्री जिथे काम करत आहे तर ती वर्क प्लेस तिच्यासाठी सिक्युअर आहे का, हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं झालेलं आहे. तुम्ही आज जगामध्ये अशा खूप साऱ्या केसेस पाहत आहात की जिथे स्त्रियांचं सेक्शुअली हॅरॅशमेंट होत आहे. तर या सेक्शुअल हॅरॅशमेंटपासून तिला प्रिव्हेंट कसं करायचं, तिचं प्रोटेक्शन कसं करायचं, याच्यासाठी गव्हर्नमेंटनी एक ॲक्ट पास केलेला आहे आणि त्याच ॲक्टबद्दल आज आपण इथं माहिती घेत आहोत. तर गव्हर्नमेंटनं 2013मध्ये पॉश हा ॲक्ट पास केलेला आहे आणि तो आहे हा सेक्शुअल हॅरॅशमेंट ॲट वर्क प्लेसमध्ये स्त्रियांना प्रिव्हेन्शन कसं दिलं जातं, स्त्रियांना प्रोटेक्शन कसं दिलेलं आहे, या ॲक्टमध्ये याची इन्फॉर्मेशन आहे. तर आता पहिला प्रश्न की सेक्शुअल हॅरॅशमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय. तर सेक्शुअल हॅरॅशमेंट म्हणजे असं अनवेलकम बिहेवियर की जे ऑफेन्सिव्ह आहे, ते पनिशेबल आहे किंवा ते स्त्रियाला अनकम्फर्टेबल करत आहे. तर अशा बिहेवियरला आपण सेक्शुअल हॅरॅशमेंट असं म्हणतो. आणि मे बी वेदर इट इज रिटन, ओरल ऑर एनिथिंग, म्हणजे एखाद्या हँडमार्क म्हणजे हाताने तुम्ही ॲक्शन करून दाखवणं म्हणा, किंवा एखाद्या वेळेस रिटन पण असू शकतं. तर अशा बिहेवियरला आपण सेक्शुअल हॅरॅशमेंट असं म्हणतो. सेक्शुअल हॅरॅशमेंट हे स्त्रियांचे फंडामेंटल राईट व्हायोलेट करतो. फंडामेंटल राईट म्हणजे कोणता? राईट टू लाईफ आणि लिव्ह विथ डिग्निटी. हा जो फंडामेंटल राईट आहे हा सेक्शुअल हॅरॅशमेंटमुळे व्हायोलेट होतो. त्यामुळे पॉश हा ॲक्ट आहे हा क्रिएट केलेला आहे की जिथे स्त्रियांना सिक्युअर आणि सेफ एन्व्हायरमेंट कामासाठी दिलेलं आहे. तर आता आपण बघूया की एक्झॅक्टली कोणतं बिहेवियर आहे की हे सेक्शुअल हॅरॅशमेंटच्या आत येतं. तर पहिलं आहे की फिजिकल कॉन्टॅक्ट किंवा ॲडव्हान्स, किंवा एखाद्या ठिकाणी स्त्रीला सेक्शुअल फेवर मागणं, किंवा कलर्ड मार्क्स जे असतात सेक्शुअली कलर्ड मार्क्स दाखवणं, किंवा तिच्या कामामध्ये इंटरफेरन्स करणं. तर हे जे आहेत सगळेजण आहे, किंवा एखाद्या वेळेस एखादं प्रॉमिस देणं की तू जर सेक्शुअली माझ्याशी हे झाली तर मी तुला प्रमोशन देईन. हे असे जे काही कारणं आहेत हे सगळे सेक्शुअल हॅरॅशमेंटच्या अंडर येतात. हे तर झालं समजा एखाद्या ठिकाणी एम्प्लॉई, ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करणारी. पण आपल्या घरात ज्या स्त्रिया येतात म्हणजे हाऊसमेड, तर त्यासुद्धा स्त्रिया इथे कंप्लेंट करू शकतात की त्यांच्यासोबत काही जर हॅरॅशमेंटची केस झाली तर त्यासुद्धा स्त्रिया इथे कंप्लेंट करू शकतात. तर ह्या झाल्या ॲग्री वुमन. यांना काय म्हणतात? ॲग्री वुमन, की जिथे ज्यांना त्रास झालेला आहे अशा स्त्रिया. प्रश्न येतो की एक्झॅक्टली कुठे कंप्लेंट करायची, बरोबर? कंप्लेंट ॲग्री वुमन तर करणार, पण एक्झॅक्टली कुठे कंप्लेंट करायची? तर जिथे ऑर्गनायझेशन असतात किंवा कंपनीज असतात तर तिथं इंटरनल कमिटी या स्थापित केलेल्या असतात. म्हणजे एम्प्लॉयर जे असतात तर त्यांना हे सांगितलेलंच असतं की सेक्शुअल हॅरॅशमेंटच्या केसेससाठी एक सेपरेट कमिटी त्यांना तिथं स्थापन करावी लागते. आणि जर आपण नॉर्मल याच्यात जर पाहिलं तर जे मॅजिस्ट्रेट असतात, ॲडिशनल मॅजिस्ट्रेट असतात, कलेक्टर असतात, तर ह्या प्रत्येक म्हणजे डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी असतात. तर त्यांना आपण या कंप्लेंट करू शकतो. जसं हाऊसमेड रिलेटेड काही जर कंप्लेंट झाल्या तर त्यांना इथे आपण त्यांच्यासमोर आपण यांच्या कंप्लेंट मागवू शकतो. तर आता आपण पाहूया की इंटरनल कमिटीमध्ये कोण कोण असतं. जर इंटरनल कमिटी जेव्हा हे करते तर तेव्हा तिची जी एक चेअरपर्सन असतो म्हणजे एक मेन माणूस असतो तर तो कोण असला पाहिजे. तर नॉर्मली ते प्रेफर करतात की तिथं एम्प्लॉई म्हणजे तिथे जी काम करणारी सिनियर लेवलची जी वुमन आहे तर तिला इथे ॲज अ हेड म्हणून ते प्रेसिडेंट ऑफिसर म्हणून ते तिथं घे. आणि अजून दोन
असतात तिथे 2 जण असतात, तर ज्यांना लीगल नॉलेज आहे बाबा, किंवा जे सोशल वर्कमध्ये काम करतात असे लोक, किंवा रॅदर दॅन ज्यांना काय इशू आहे हा माहीत आहे, तर यांनासुद्धा इंटरनल कमिटीमध्ये ते घेतात. तर आता प्रश्न आला की कधी कंप्लेंट करायची ही. तर कंप्लेंट ही विदिन 3 मंथ्स झाली पाहिजे. जेव्हा म्हणजे एखाद्या सेक्शुअल हॅरेसमेंटचा इन्सिडेंट घडतो एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुठे पण बाहेर, तर तेव्हा विदिन 3 मंथ्सच्या आत त्या जी स्त्री आहे जिच्यासोबत सेक्शुअल हॅरेसमेंट झालं आहे, तर तिनं 3 महिन्याच्या आत ती कंप्लेंट त्या इंटरनल कमिटीला किंवा एक्सटर्नल कमिटीला आहे, व्हॉटेवर ऑथॉरिटी जी आहे त्यांना केली पाहिजे. तर आता ही कंप्लेंट कशी करायची? तर कंप्लेंट ही तुम्ही रिटर्नमध्ये करावी लागती. आयदर त्या स्त्रीनी करायची, किंवा मग तिला जर करता येत नसेल तर ती ऑन बिहाफ ऑफ द तिचे लिगल हेअर्स कोण आहेत, तर ऑन बिहाफ ऑफ द त्यांनी केलेली सुद्धा ही कंप्लेंट चालती. तर अशा स्त्रीनी विदिन 3 मंथ्सच्या आत पण ती कंप्लेंट करायची. मग अशी कंप्लेंट केल्यानंतर काय करतात की इंटरनल कमिटी असतात किंवा ज्या ऑथॉरिटी असतात त्या एक इन्क्वायरी इनिशिएट करतात. आणि इन्क्वायरी इनिशिएट केल्यानंतर म्हणजे त्यांच्या प्रोसेसनुसार ते जातात बाबा, सगळं जर हे असेल तर. आणि जेव्हा ही प्रोसेस चालू असते, इन्क्वायरीची प्रोसेस चालू असते, तर त्यावेळेस साधारण त्या मुलीनी किंवा त्या स्त्रीनी जर तुम्हाला म्हणजे बदली मागितली, समजा की मला इथे काम करायचं नाही, मला माझ्या दुसऱ्या डिपार्टमेंटला पाठवा, तर त्यांना ती बदली तिथे करून द्यावी लागते, किंवा ती लीवसुद्धा तिथे घेऊ शकते. तर अशा प्रकारे ते एन्क्वायरीला चालू करतात. आणि एन्क्वायरी चालू केल्यानंतर समजा तिथे काही सेटलमेंट झाली, समजा की त्या स्त्रीला बोलून आणि ज्याच्याकडनं हॅरेसमेंट झालेली आहे त्यांच्यात काउन्सिलिंग करून किंवा व्हॉटेवर काही झालं, तर ती सेटलमेंट तिथं केली जाते. आणि ती सेटलमेंट जी आहे ही मग पुढे म्हणजे ते रिटर्नमध्ये पण ते लिहून घेतात की हां ही सेटलमेंट झालेली आहे. पण जर समजा असं दिसलं की कंप्लेंट ही मॅलिशियस आहे म्हणजे असं पण होतं कधी कधी की आजकाल स्त्रियांच्या बाजूनी खूप सारे स्ट्रॉंग कायदे झालेले आहेत, तर त्याचा गैरफायदा पण खूप जण घेऊ शकतात. तर मग तिथे जर समजा एखादी म्हणजे मॅलिशियस जर दिसलं, तर ते काय करतात, तिथे एन्क्वायरी स्टॉप करतात आणि ते म्हणजे त्यांना हे करतात. आणि अशा केसमध्ये मे बी त्या स्त्रीला सुद्धा किंवा त्या म्हणजे एम्प्लॉईला काय होतं की त्याचा जॉब गमवावा लागू शकतो बाबा. म्हणजे त्यांना ही पनिशमेंट आहे जर तुम्ही खोटी कंप्लेंट केली तर. आणि जर त्याच्यामध्ये जर एखादा माणूस खरंच सापडला, ही जर म्हणजे त्यांनी खरंच जर काही ऑफेन्स केलेला असेल, ऑफेंडर जर सापडला, तर त्याला ॲज पर त्यांचे जे सर्व्हिस रूल असतात तर त्याच्यानुसार त्यांना शिक्षा केली जाते. सो कधी कधी मॉनिटरी पे पण करावा लागतो, म्हणजे काही सॅलरीमधनं वेजेस पण कट करून द्यावे लागतात. म्हणजे दॅट इज डिसाइडेड ऑन द ती ऑथॉरिटी. जर तो त्याचं ऑफेन्स जर त्याचा प्रूव्ह झाला, तर त्याला काय पनिशमेंट द्यायची हे त्यांच्या ॲज पर सर्व्हिस रूलनुसार दिले जाते, किंवा मग ते जे ऑफिसर असतात ते तिथे सांगतात. तर अशा प्रकारे इथे मी तुम्हाला एक स्मॉल याच्यात पॉश ॲक्टबद्दलची माहिती दिलेली आहे. इट्स व्हेरी वास्ट ॲक्ट आहे तो, खूप बारीक बारीक गोष्टी पण असतात. पण मी एक जनरल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एक्झॅक्टली काय आहे. तर हा ॲक्ट खूप महत्त्वाचा आहे, खूप म्हणजे चांगला ॲक्ट आहे की ज्यांनी वुमन ही म्हणजे वर्क करण्यासाठी बाहेर पडलेली आहे, तर तिथं त्यांना सेफ अँड सिक्युअर एन्व्हायरमेंट मिळत आहे. त्यामुळे आजकाल म्हणजे केसेस ज्या सेक्शुअल हॅरेसमेंटच्या केसेस आहेत ह्या कमी होण्यासाठी याचा खूप सारा फायदा होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. आणि कारण की ऑलमोस्ट आता बरेच जण वर्किंग आहे, आणि तसंही ओव्हरऑल आपल्याला या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन माहीत असणं आवश्यक आहे. सो कधी कशाचा उपयोग होईल, आपण कोणाला हेल्प करू शकतो, तर त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि असा हा पॉश आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.